हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5चा आजचा रिव्ह्यू आपण करणार आहोत. काय झालेलं आहे या एपिसोडमध्ये, आजच्या या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत सविस्तर माहिती. मित्रांनो, निक्की वर्सेस आर्या, जान्हवी वर्सेस घनश्याम आणि बीबीमध्ये एक टास्क झालेला आहे, ते फार्म टास्क, मशाचा टास्क एक टास्क झालेला आहे आज. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, एपिसोड इथे सुरू होतो आणि वर्षाताई आणि निक्की यांच्यामध्ये वाद चालू होतो. निक्की सांगते, वर्षाताई तुम्ही सूरजला का सांगत नाहीत, त्यानं माझ्याबद्दल असं नॉमिनेट हे केलं, मी आता ड्युटी करणार नाही. मग वर्षाताई सांगतात की निक्की, तुझं आणि त्या ड्युटीबद्दल काय आहे, त्यानं जर तुला नॉमिनेशन केलं तर ड्युटीबद्दल काय आहे तुझं, ड्युटी हे करू नको तू. मग निक्की सांगते, नाही नाही मला ड्युटी करायची नाही, असं तसं, त्यानं मला नॉमिनेट केलं, त्यानं कारणच असं दिलं. अरे निक्की, तू त्याचा मत आहे, ड्युटी आणि त्याचं ह्याच्याबद्दल काय आहे? हां, ड्युटी तूच तुझी कर ना. त्याला नॉमिनेट करायचं होतं तर तो नॉमिनेट केलं तुला, मग तुझी ड्युटी तू कर. तू जेव्हा कॅप्टन झाली होतीस तेव्हा दुसऱ्या सदस्यांनी पण ड्युटी आपली केली ना. मला माहीत नाही मित्रांनो, निक्कीला काय अडचण आहे, दुसरे जेव्हा कॅप्टन्सीमध्ये असतात याला काय अडचण होते मला माहीतच नाही. की हे म्हणते मी ड्युटी करणार नाही, हे करणार, ह्याचं वेगळंच बिग बॉस चालू आहे निक्कीचं. निक्की बिग बॉस सीझन 1 असं तू ठेवू काहीतरी, असं जमतंय. मग वर्षाताई म्हणतात, असं जमणार नाही निक्की, तुला ड्युटी करावंच लागेल, असं तसं. मग ह्यांचं इकडं चालू असते. मग दुसरीकडे मित्रांनो, जान्हवी आणि घनश्याम हे दोघं बोलत असतात. तू मला बघू नको, जान्हवी सांगते. घनश्याम सांगते, तू मला बघू नको, तू कसं काय बघतीस मला, तुझे डोळे हे कर, तुझे डोळे बंद कर, तू इथून जा, तू निर्लज्ज आहेस, तुला लाज नाही, असं घनश्याम सांगतो. मग ॲक्शन आणि रिॲक्शन हे दोन्ही पण झालेलं आहे मित्रांनो. जान्हवीचं ॲक्शन आहे आणि घनूचं रिॲक्शन आहे. या दोघांमध्ये कालच्या एपिसोडमध्ये वाद दाखवलेलं होतं. मग आज पुन्हा यांचं वाद झालेला आहे मित्रांनो, पुन्हा यांचं राडा झालेला आहे. मग जान्हवी सांगते, तुला अख्ख्या घरानं नॉमिनेट केलेलं आहे, तुला अख्ख्या घरानं सगळ्यांना तुला नॉमिनेट केलं आहे, तुला डोकं नाही, तुला हेच नाही, तुला समजत नाही, तुला सहनशक्ती नाही, असं जान्हवी घनश्यामला सांगते. मग त्यानंतर घनश्याम सांगतो, तुला डोकं नाही, तू मला बोलू नको, तू हे करू नको, तुला पण अख्ख्या घराने नॉमिनेट केलं तर तुला केलं नाही की तू जाऊन सगळ्यांकडे सांगतीस की मला नॉमिनेट करू नका, मला नॉमिनेट करू नका, असं घनश्याम जान्हवीला सांगते. मग तेथे अरबाज बसलेला असते. मग जान्हवी सांगते, अरबाज मी तुझ्याकडे आलते, मला नॉमिनेट करू नको. पेडे दादा मी तुमच्याकडे आलते, नॉमिनेट करू नका. अंकिता मी तुझ्याकडे आलते, अभिजित तुझ्याकडे आलते, मी नॉमिनेट करू नका, असं सगळ्यांना जान्हवी विचारते. मग त्यानंतर अभिजित सांगतो, नाही नाही माझ्याकडे आली नाही. अरबाज सांगते, नाही माझ्याकडे आले नाही. मग जान्हवी सांगते, अरबाज याला सांग घनश्यामला, मी याला हाणेन, असं हाणेन असं. मग घनश्याम सांग, हाण बरं तू मला कशा हाणशील, आण बरं. अरे घनश्याम, जाऊ दे रे बाबा, कशाला त्याच्या नादीला जातोस, तुझी चूक आहे. तू काल त्याला ते जे म्हणलास, तुझी जे लाज आहे ते मला थोडी दे, तू म्हणलाच भाऊ, तुझी चूक आहे, कशाला त्याच्या नादाला जातोस. मग त्यानंतर जान्हवी मध्ये जाते. मग हे येऊन बसते अरबाज कळं असं स्टाईलमध्ये, असं येऊन मला हसू येऊ लागलं अक्षरशः मित्रांनो, की हे कसं बसले आणि लय खतरनाक आहे हो. पॅटर्नच वेगळं आहे याचं, उत्तर ह्याच्याकडे लई आहेत सांगण्यामध्ये. मत जे आहेत ना, जे ते सांगते ना, अहो राजकारणामध्ये त्यानं आमदाराला पाडलं होतं, त्याच्या बारामती कुठं जिथं पण त्यांना राहते तिथं पाळलं होतं. लई खतरनाक पॅटर्न आहे याचं घनूचं. घनश्याम छोटा पुढारी म्हणलं तर झालंच. मग तिथे अरबाज आणि निक्कीचं आपलंच चालू आहे, त्यांची लव सपेटा अजून चालूच आहे. मग अरबाज इकडे पॅडी दादांना सांगतो की तुम्ही मला नॉमिनेट केलं, तुम्ही असं कारण दिलं, असं. पॅडी दादा सांगतात, तुझ्या पाठीशी आम्ही आठवडाभर हिंडलो,
मग तुला ते कळलं नाही का? हां, तू अजून जाऊन निक्कीपाशी बसलास. आम्ही तुझ्यासाठी हे केलं. आता तू त्याच्याशी बोलतास आणि मग पुन्हा तू निक्कीशी भांडणं केलास आणि तू आमच्याजवळ येईल. काय आहे तुझं वेगळं पॅटर्न? म्हणून मी तुला नॉमिनेट केलं, असं पॅडी दादा अरबाजला सांगतात. मग अरबाज सांगतो की नाही पॅडी दादा, असं होतं, तुम्हाला माहीतच होतं कसं होतं हे. अरे अरबाज, बरोबर आहे ना पॅडी दादांचं, बरोबर आहे त्यांचं, की तू जे नाटक केलास मागच्या आठवड्यामध्ये ते बरोबर आहे. हां, पॅडी दादा जे सांगतात ते बरोबर आहे. मग तू नको करायचं होतंस ना ते नाटक. कशाला नाटक केलास? मग निक्कीशी भांडण केलास, सगळ्या घरांना मग हे बनवलास, स्टोरी बनवली. मग तू त्यांचा सरदार झाला. हां, अख्ख्या घराला नचविलं तुम्ही दोघं. मग तुम्ही दोघं एकत्र येऊन बसतात आणि बोलतात तर, आणि पॅडी दादाला तुम्ही सांगतो की मला नॉमिनेट केला, तुम्ही हे केलं ते केलं. हे तुझं चुकीचं आहे. मग पॅडी दादा सांगतो मला नॉमिनेट करायचं होतं, मी नॉमिनेट केलो, झालं. मग त्यानंतर निक्की आणि अरबाज मध्ये बसतात आणि सांगतात, निक्की सांगते या लोकांना अक्कल नाही, या लोकांना असं तसं. मग तिथे अरबाज बसतो. अरबाज बसल्यानंतर मग तिथे अरबाज सांगतो मी पॅडी दादांना सांगितलो असं तसं. मग निक्की सांगते की तू कशाला गेलास त्यांच्याकडं, तू कशाला सांगितलास, यांना अक्कल नाही, ह्यांना हे नाही ते नाही. मग तिकडून हळूच घनू येते, ते घनश्याम येते, असं तसं बघते. मग हळूच कुर्सी घेते, कुर्सी घेऊन त्याच्यावर बसते आणि पायलाम करते. मग ते दोघं बोलत असतात, अरबाज आणि निक्की ते बोलत असते. हे मध्ये अरबाज, ह्याचं कोणी ऐकतच नाही दोघांमधून. अरे गप बस र, तुझं कोणी ऐकतच नाही. मग सांगते निक्की, ते दोघं बोलत राहतात, ते ऐकतच नाही ह्याचं, हे ना अरबाज, ते ऐकतच नाही. तुम्हाला मी फोटो दाखवतोय, मग तुम्ही बघा त्या फोटोमध्ये अरबाजला अक्षरशः हे ना असं बघत राहतंय. अरबाज, ते दोघं इथं बोलायचं. मला असं वाटलं होतं की कुठे निक्की ह्याला सांगते की गप्पस रे, जा उठून जा, काय लावलास, असं सांगते काही, की मला असं वाटत होतं. मग ते निक्की सांगत होती राहू दे आता, आपण नॉमिनेट झालो ना, अरबाजला सांगते. मग आपण नॉमिनेट झालो ना, झाले नॉमिनेट, मग ह्या सगळ्यांना खेळू दे. आपण घरी गेलो ना, बघूत हे कसे खेळतात, ह्यांची लायकी आहे का खेळायची, ह्यांना येते का बिग बॉस खेळायला? अरे नाही बिग बॉस, तुलाच येते खेळायला निक्की, तूच आहेस, तूच शिकवलीस बिग बॉस, तूच चालू केलीस बिग बॉस, असं आम्हाला वाटतंय. हां, तुलाच खेळायला येते का? हिंदीमध्ये गेलती हे, तिथं काय टॉप 3मध्ये आली, हे स्वतःला काय समजलेले काहीच माहीत नाही. अहो त्या पॅडी दादाला हे चर्चा करत आहेत ते दोघं बसून. अहो त्यांना नॉमिनेट करायचं होतं ना, त्यांनी नॉमिनेट केले, काय विषय आहे? आणि हे निक्की सूरजवर चिडली आहे, सूरजनं मला नॉमिनेट केलं, सूरजनं मला नॉमिनेट केलं. सूरजला तुला नॉमिनेट करायचं होतं, त्यांना नॉमिनेट केलं तुला, काय हरकत आहे? तुम्ही केलो मागच्या आठवड्यामध्ये काय केलो, तर त्याच्यावर सूरज तुला नॉमिनेट केलं, झालं विषय. तुला नाही बोलायचं त्याच्याशी नाही बोल. सूरजला नॉमिनेट करायचं होतं, त्याने केलं, खाला. मग त्यानं सांगते असं तसं. मग ते दोघं तिथं बसतात. मग इकडे बसतात अभिजित, अंकिता, आर्या, पॅडीदादा, सूरज, हे सगळे इथं बसतात. आणि धनंजय, हे सगळे बाहेर तिथे सोप्यावर बसतात. आणि ह्यांची चर्चा चालू असते वर्षाताईबद्दल, की हे सांगतात की वर्षाताईला गेम समजवण्यासाठी आमचं बी टीम पाहिजे, आणि त्यांना कॅप्टन आणि इंडिव्हिज्युअल खेळण्यासाठी ते दुसरं पाहिजे. आणि जर त्यांना गेम समजलं मग ते आम्हालाच नॉमिनेट करणार, हे कसं आहे? म्हणून ह्यांची चर्चा तिथे चालत असते की हे सांगतात की वर्षाताईंना आम्ही गेम समजवतो पूर्ण, आम्ही हे करतो, आम्ही सपोर्ट करतो, आम्ही सगळेजण बी टीमचे वर्षाताईला सन्मान देतो, आणि वर्षाताई आपल्याच टीममधल्या लोकांना नॉमिनेट करतात, हे का बरं? का नाही त्यांनी नॉमिनेट केले निक्कीच्या एच्या ग्रुपमधल्या लोकांना? काय नाही केलं? वर्षाताईने केलं सूरजला नॉमिनेट, का नॉमिनेट केलं? उगाचच नॉमिनेट केलं, असं ते तिथे सांगतात. अंकिता पण सांगते हो त्यांचं चुकीचं आहे, असं तसं. मग त्यांची चर्चा तिथे चालत राहते. मग तिथून धनंजय उठून जातोय. मग तिथे आर्या येते, आर्या बसते. मग आर्या आणि अभिजितचं चालू राहते. आर्या मग ती तुम्हाला बोलायचं असलं तर बोला, नाही बोलायचं असलं तर नको बोला, अभिजितला सांगते. अभिजित सांगताय मला तुला बोलायचं काय, मी बोलणारच नाही तुला, असं अभिजित सांगतो. मग त्यानंतर ते दोघांचं वाद होतंय. मग अभिजित सांगतो तू ए टीमवाल्यांना काय नाही केलीस नॉमिनेट, तू बी टीमवाल्यांना काय केलीस? मग आर्या सांगते की जेव्हा निक्कीला नॉमिनेट का काय म्हणायचं असतं तर तुम्ही आर्याला पुढे करता, अंकिताला पुढे करता, तुम्ही का नाही जायचं पुढे, हे आर्या अभिजितला सांगते. असं यांचं वाद इथं चालू राहतं आहे मित्रांनो. मग त्यानंतर मध्ये जात्यात वर्षाताईकडं अंकिता, हे ते. आधी हे
बाहेर वर्षाताईबद्दल चर्चा करतात. मग वर्षाताईकडे पॅडी जातात आणि अंकिता जाते आणि त्यांना सांगतात की तुम्ही सूरजला का नॉमिनेट केलं, असं तसं. मग वर्षाताई सांगतात माझ्याकडे पर्याय नव्हतं, माझं मन सुंद झालं होतं, आखरीला मी गेले. मग मी हे विचार करत होते की मला नॉमिनेट कोणाला करायचं. मग त्यांनी सांगतात निकीला करायचं होतं. मग वर्षाताई सांगतात या आठवड्यामध्ये मला ती चांगली दिसली, या आठवड्यामध्ये ती माझ्या ह्याच्यामध्ये नव्हती, रडाऱ्यामध्ये ती नव्हती, असं वर्षाताई पॅडी दादांना अंकिताना सांगतात. मग वर्षाताई सांगतात की मला सूरजला आठवण आलं, मी त्याला केली मी लास्टला. मग अंकिता बाहेर एक सांगितली आहे की वर्षाताईंनी असं आपल्याच ग्रुपमधलं हे केले. मग डबल गेम इथं वर्षाताईंच्या समोर हे सांगते अंकिता की हो त्याला ते बसते त्या कॅटेगरीमध्ये सूरज, तुम्ही त्याला नॉमिनेट केलं बरं झालं. हे अंकिताचं डबल गेम येथे चालू आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो की बाहेर एक सांगितली सगळ्यांच्या समोर आणि वर्षाताईच्या समोर वेगळं सांगित आहे. तर हे झालेलं आहे मित्रांनो. मग मित्रांनो येथे दुसरा दिवस निघतो. मग सकाळ होते मित्रांनो. मग तेथे निक्की गार्डन एरियामध्ये बसलेली असते आणि तेथे झोपत असते. मग तेथे अभिजित येतो. अभिजित येऊन सांगतो निक्कीला, निक्की तू तुझं ड्युटी का नाही करत, तुझी ड्युटी तू कर. मग निक्की सांगते तू अरबाजला काय सांगितलास की ह्यानी पण कॅप्टन झाल्यानंतर कोणीच ड्युटी करणार नाही. मग येथे अभिजित विचारतो अरबाजला की मी तुला काय सांगितलो. मग अरबाज सांगतो की असं सांगितलं की कोणी पण जर कॅप्टन बनले तर कोणी पण करणार नाहीत कामं. मग निक्की सांगते बघ हे. मग अभिजित सांगतो बघ अरबाज स्वतःहून सांगतोय की मी काय सांगितलो, मी काय चुकीचं सांगितलं नाही, असं निक्की त्याला सांगते अभिजितला. मग त्यानंतर इथे निक्की सांगते की 10 वेळा बाजू दे आणि तू मला येऊन सांग, 10 वेळा कुकडू को वाजल्यानंतर तू मला येऊन सांग, असं जा म्हणून अभिजितला पाठवते आणि सांगते की पंढरीनाथला पण सांग, असं निक्की सांगते. मग अभिजित सांगतो ते झोपायचं होतं, ते झोपले, असं झालं. मग सांगते की मला तू सांगू नको. निक्की सांगते. निक्कीकडे एवढं ॲटिट्यूड आहे मित्रांनो की मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, लय ॲटिट्यूड आहे. मग हे अभिजितला पाठवते. मग तिथं झोपते. मग ते वर्षाताई येतात. मग सांगतात निक्की तू झोपलीस का. मग निक्की वर्षाताईंना सांगते हो मी झोपेल, कुकडुकू वाजल्यानंतर तुम्ही उठवा मला, तुम्ही येते बसा माझ्याजवळ, असं वर्षाताईला निक्की सांगते. मग वर्षाताई सांगतात मी का बसू तुझ्याजवळ, हां मी तुझ्याजवळ का बसू, म्हणून वर्षाताई तिथून निघून जातात आणि तेथे जाऊन पलीकडे बसतात. मग वर्षाताई हे सगळ्यांना सांगतात मी आत्ताच त्याला उठवलं, आत्ताच त्यानं कुकडुको वाजलं, मग ते उठले नाही, अजून परत झोपली ती. मग तिकडे घनश्याम सांगतो निकी झोपू नको की ग, की तुझ्यामुळे समध्या घरांना हे होते, तकलीफ होईल पुन्हा, असं काही शिक्षा भेटेल बिग बॉस, झोपू नको, असं घनश्याम सांगतो. मग निक्की पलटते. मग घनश्यामला सांगते तू तेव्हा विचार केलास का मला, जेव्हा पंढरीनाथ कॅडींनी सांगितले की ह्याला जेवण द्यायचं नाही, पूर्ण घरा माझ्या अगेन्स्ट झालं, ह्याला जेवण द्यायचं नाही, हे करायचं नाही, तेव्हा तू बोललास का, तू काही नाही बोललास तेव्हा, असं निक्की घनश्यामला सांगते मित्रांनो. मग घनश्याम गप बसतो. अरे घनश्याम कशाला त्याच्या नादीला जातास रे तू, त्याला बोलू देत नाही तुला, तू निक्की समोर बोलू शकत नाही घनश्याम, मला माहीत आहे, तूच तुझं उगं बस, तुला बसल्याला सांगितलं ना, तू बस उगं घनश्याम, तू काहीच करू नको. मग त्यानंतर मित्रांनो अभिजित मग तिथे बसतात. मग तिथे आर्या येते. आर्या येऊन मग निक्कीकडे जाते आणि निक्कीला उठवते तू बाथरूमची ड्युटी करणार आहेस का. मग निक्की सांगते हो मी करेन. मग आर्या सांगते मी करू का. मग निक्की सांगते हां जा तू कर. मग आर्या जाऊन येते. मग पुन्हा तिथे येते. मग सांगते ह्याच्या अंगावर थंड पाणी मी घालणार आता. मग निक्की सांगते की अरबाज येतो निक्कीकडे आणि अरबाज उठवतो निक्कीला. मग निक्की सांगते बिग बॉस मी ह्याला आधी सांगा, आर्या जर माझ्यावर थंड पाणी जर टाकली, आयुष्यपत मी सांगल्याला मी काय करीन, हे निक्की सांगते. मग अरबाजला सांगते असं त्यानं माझ्यावर सांगितलं की थंड पाणी टाकणार आहे, असं तसं. मग अरबाज सांगतो नाही टाकणार रे ते, असं तसं. मग वैभव तिथं येतो निक्कीकडे वैभव येऊन सांगतो तू तुझी ड्युटी कर की, का नाही करत, फक्त तुला हेच करायचं ना, वापर मारायचं, झाडू मारायचं, साफसफाई करायचं, कर की. ह्याला काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो, निक्कीला काय प्रॉब्लेम आहे हे अक्षरशः कळत नाही की ह्याला ड्युटी करण्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे. हे जेव्हा कॅप्टन होती तेव्हा सगळेजण ड्युटी करत होते. मग तिथे येऊन वैभव सांगतो. वैभव सांगल्यानंतर मग वैभव
किचन एरियामध्ये जातो. मग तिथं जाऊन आर्याला सांगतोय, आर्या तू का सांगितलीस त्याला? हां, मी त्याला ते करणार होती ड्युटी, तू का सांगितलीस त्याला की मी तिथे करणार आहे? तू नाही सांगायला पाहिजे होतं तिथं, तू सांगितलीस, असं वैभव आर्याला सांगतो. मग त्यानंतर मित्रांनो, निक्की आणि अरबाज वरी बाल्कनीमध्ये बसलेले असतात. अजून यांचं लव सपाटा चालूच आहे मित्रांनो. अहो बिग बॉस आम्हाला नाही बघायचं आहे यांचं. मग निक्की सांगते की आपण ग्रुपमध्ये कशाला खेळायचं, आपण सगळ्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळायचं, का यांच्यामध्ये खेळायचं? मग अरबाज सांगतो जान्हवी आणि निक्की हे अपोजिट झाल्यात आणि अरबाज सोबत वैभवला हे भिडणार आहेत, त्यांचं हे प्लॅन चालू आहे. मग निक्की सांगते की आपण काय हे करायचं? मग अरबाज सांगतो की आपल्याला ग्रुप नाही पाहिजे, आपण ग्रुपमध्ये खेळायचंच नाही. अहो बघ वैभव काय सांगतोय अरबाज, त्याला सांगतोय की तुझ्यासोबत राहायचं नाही, ग्रुपमध्ये राहायचंच नाही अरबाजला. पण हे सगळे दोघं निक्की आणि अरबाज मिळून सगळ्यांना पागल बनवतात मित्रांनो. आणि वैभव तू जरा नीट बघ, चक्रव्यूहमध्ये याला दाखवा. बिग बॉस रितेश भाऊ दाखवा या वैभवला की अरबाज काय सांगतो याच्याबद्दल, नाही पाहिजे. मग तिकडे आर्या बाथरूम एरियामध्ये राहते आणि निक्की तिथे जाते. मग आर्या त्याला बघून हसते असं तसं. मग अभिजित जान्हवी तिथे बोलत असतात की निक्की जर असं काम केली नाही तर आर्यालाच ते काम करावं लागेल. आर्यानं स्वतः मान्य केलं की हे झालेलं आहे, मी करेन, असं आर्यानं असं केलेलं आहे. मग अभिजित तिथे जान्हवीला सांगतोय, जान्हवी सांगते होय बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे ती. मग त्यानंतर बिग बॉसचा आदेश येते, सगळेजण लिव्हिंग रूममध्ये जमा व्हा. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात की तुम्ही जे ग्रोसरी जमा केलेली आहे, हा आठवडा लय कठीण आहे तुमच्यासाठी आणि जे पण तुमच्याकडे खाण्याचे पदार्थ आहेत, ग्रोसरी आहे, राशन आहे, ते समजा तुम्ही स्टोर रूममध्ये आणून ठेवा. आणि येथे हे आठवडा कठीण आहे, मी एका हाताने जर तुम्हाला देत आहे तर दुसऱ्या 2 हाताने मी तुमच्याकडून घेणार आहे, असं बिग बॉस सांगतात. की हा आठवडा लय आहे, याच्यामध्ये एक ट्विस्ट येणार आहे. त्यानंतर बिग बॉस तिथे सांगतात की बिग बॉस तुम्हाला या आठवड्यासाठी समजा राशन, ग्रोसरी हे पाठवत आहेत, तर तुम्ही स्वस्त राहाल आणि चांगलं खेळाल म्हणून. आणि तुम्ही बाथरूम एरिया हे समजे वापरू शकतात या आठवड्यामध्ये आणि बेड पण तुम्ही वापरू शकतात, असं बिग बॉस या सगळ्यांना सांगतात. मग पंढरीनाथला सांगतात, पंढरीनाथ काय झालं? मग पंढरीनाथ सांगतात की नाही बिग बॉस काय नाही झालं, चांगलं आहे, चांगले आहात ना, अपेक्षा आहे टास्क नंतर पण तुम्ही चांगलेच राहणार. मग पंढरीनाथ सांगतात हो बिग बॉस मी चांगलंच राहणार. मग मित्रांनो इथे एक टास्क होत आहे बिग बॉस फार्म. बिग बॉस फार्म हे टास्कमध्ये काय आहे, काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. की येथे जे म्हशी आहेत त्या म्हशीचं दूध यांना गोळा करायचं आहे. एक नळ लावलेला आहे गार्डन एरियामध्ये आणि त्याच्या नळामधून दूध येणार आहे. आणि याच्यामध्ये 2 टीम झालेल्या आहेत मित्रांनो. टीम एमध्ये जे आहेत, टीम एमध्ये निक्की, अरबाज, अभिजित, धनंजय आणि घनश्याम आणि प्याडी दादा हे टीम एमध्ये आहेत. आणि टीम बीमध्ये जे आहेत ते जान्हवी, वैभव, अंकिता, वर्षाताई, सूरज आणि आर्या हे टीम बीमध्ये आहेत मित्रांनो. आणि जे संचालक आहेत याचे एका ए टीममधून एक संचालक, बी टीममधून एक संचालक आहे. आणि वर्षाताई आणि अभिजित, वर्षाताई हे बी टीममधून संचालक आहेत आणि अभिजित हे ए टीममधून संचालक आहे मित्रांनो. मग त्यानंतर हे जे राऊंड होणार आहेत, हे राऊंड होणार आहेत त्याच्यामधून यांना बीबी करन्सी यांना भेटणार आहे. एका राऊंडला 25,000 बीबी करन्सी यांना भेटणार आहे मित्रांनो. मग त्यानंतर टास्कला स्टार्ट होत आहे मित्रांनो. मग टीम ए मध्ये जे आहे ते 2 जण जे आहेत ते दूध गोळा करायला बाहेर जातील आणि 3 जण जे आहेत ते 3 जण मध्ये असतात आणि ते बॉल आहेत, ते बॉलमध्ये ते दूध घेऊन ते जमा करशील आणि संचालक जे आहे त्याचा निर्णय अंतिम असेल. ते संचालक जे आहे ते दूध कोणाचं किती झालेलं आहे ते सांगतील, असं होतंय. मग टीम ए मधून जे आहे बाहेर जे नळापाशी जे जाणारे होते अरबाज आणि प्याडी दादा आणि मध्ये जे राहतात निक्की, धनंजय, घनश्याम हे मध्ये राहतात मित्रांनो. मग टीम बी मधून वैभव आणि अंकिता हे नळापाशी जातात बाहेर दूध घ्यायला. मग त्यानंतर आज जे राहतात ते जान्हवी, आर्या, सूरज हे आतमध्ये असतात. अंकिता आणि वैभवला दूध जमा करून यांना आरून द्यायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे गेमचं नेमकं हे लक्षात ठेवा. आणि जान्हवी, आर्या, सूरज हे ते दूध घेऊन
ते जमा करणार आहेत टीम बी मधून. आणि टीम ए मधून वैभव नाही, अरबाज आणि पॅडी हे दोघं नळापासून दूध घेऊन येणार आणि निक्की, धनंजय, घनश्याम हे तिघं ते घेऊन ते गोळा करणार आहेत. आणि ए टीमचे अभिजित संचालक आहेत आणि बी टीमचे वर्षाताई हे संचालक आहेत. तर मित्रांनो, येथे टास्क चालू होतोय. टास्क चालू होऊन मग त्यानंतर अरबाज तिथे जातो. मग तिथे नंतर वैभव त्याला ढकलतोय, अरबाज त्याला ढकलतोय. येथे दम दाखवायला पाहिजे वैभवला. मित्रांनो, वैभव तुझं दम किती आहे येथे तू दाखव अरबाज समोर. दोघे अपोजिट आहेत. सूरज पण ए टीममध्ये नाही मित्रांनो, सूरज बी टीममध्ये झालेला आहे. सूरजला बी टीममध्ये टाकलेला आहे कारण की अरबाजच्या अपोजिट सूरज चांगलं खेळतो मित्रांनो, हे पाहिलेलंच आहे आपण मित्रांनो. मग अरबाज जेव्हा नळ दाबतोय, मग अरबाज एक डोकं लावते. मग निक्की आणि त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगते, मी दूध घेऊन आल्यानंतर तुम्ही दूध प्या आणि तोंडामध्ये तुमचं दूध ठेवा. मग त्यानंतर जेव्हा तिथे तुम्ही जाईल की ती दूध बाहेर काढा, असं अरबाज त्यांना सांगतोय. मग अरबाज निक्कीला दूध आणून देतोय. मग निक्की काय करते, ते तोंडामध्ये घेते. मग बिग बॉस सांगतात, निक्की हे दूध उपयोग नाही पिण्यासाठी, तर तुम्ही याला नाही पिऊ शकत, असं बिग बॉस सांगतात. मग त्याचं बघून जान्हवी पिते मित्रांनो. जान्हवी पण तोंडामध्ये दूध ठेवते. मग त्यानंतर हे करतात. मग सूरज जे आहे ते लई चांगला टास्क खेळलेला आहे मित्रांनो. येथे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि बिग बॉस तुमच्याशी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर हे टास्क पूर्ण एपिसोडमध्ये एक टास्क दाखवा नक्कीच. तुम्ही अर्ध आज अर्ध उद्या. लई एक्साइटमेंट होते हो, काय सांगू तुम्हाला, लई एक्साइटमेंट होते. मग त्यानंतर अरबाज जे आहे ते नळाला असं दाबूनच धरते. मग बिग बॉस सांगतात, जर तुम्ही नळाला असं दाबून धरलात तर दूध कसं येणार, दूध येणार नाही. जोपर्यंत तुम्ही नळाला हात हटवत नाहीत तोपर्यंत दूध बाहेर येणार नाही, असं बिग बॉस यांना सांगतात. मग सगळेजण सांगतात, अरबाज हटव हटव हटव. मग वैभव हे तिकडे हे धिंगाणा चालत राहते. मग अभिजित, मग हे काय करतात, निक्की नाही, आर्या आणि जान्हवी त्यांचे जे बॉल असतात ना, ते बॉल एवढं दिलेलं आहे प्लास्टिकचं त्यांना, आणि ते लपवतात ते ए टीमवाल्यांचे. मग अभिजित संचालक असतो. अभिजित जाऊन सांगतो, हे लिहिलेलं नाही, तुम्ही त्यांचे जे आहेत ते दूध जमा करायचे ते प्लास्टिकचे, ते तुम्ही वापस द्या त्यांना. मग ते लपवतात. मग अभिजित जाऊन संचालक सांगतो, मग ते वापस देतात. मग खेळ चालू होतो. मग दूध येतच नाही मित्रांनो, हे हातच हटवत नाहीत. मग अरबाज काय करतोय, वैभवला ढकलतोय. वैभव खाली पडतोय. तरी पण वैभवला अक्कल नाही मित्रांनो. तरी पण वैभव अरबाजला ढकलत नाही. का ढकलत नाही हे मला कळत नाही मित्रांनो. का ढकलत नाही वैभव, काय प्रॉब्लेम काय तुला हे तर सांग. तू ढकलतच नाही त्याला. हां, अरे टास्क खेळ. कधी खेळणार आहेस त्याच्या अपोजिट. तुला चान्स भेटलेला आहे, हिरो बनण्यासाठी तुला संधी भेटलेली आहे. हा, मागच्या टास्कमध्ये पण तू असंच केलास. या टास्कमध्ये तुला खेळायला पाहिजे वैभव, तू खेळ. नाही खेळलास तर विकेंडच्या वारवर तुझ्यावर पुन्हा एक होईल गद्दार म्हणून, हे जाहीर होईल. तर बघ वैभव. मग अरबाज त्याला उचलतो, वैभवला उचलून त्याला साईडला ठेवतो. मग वैभव येतोय, त्याला पण असं धरून तिकडे घेतो. मग हे हटतच नाहीत हात. अरबाज ते तर नल बोलतो. मग निक्कीचं तिकडं दुसरंच चालू राहते, असं तसं. त्याला काय तर आर्याला काय तर म्हणते, चमचा काय असं काय तर म्हणली तिथं. मग त्यानंतर वेट पाहतात बिग बॉस, बघतात हे काय तिथून हात हटवत नाहीत. मग बिग बॉस सांगतात, हे टास्क येथे रद्द झालेला आहे. पहिल्या फेरीचं टास्क येथे रद्द झालेला आहे. मग बिग बॉस सांगल्यानंतर सगळेजण आता खेळा, हे करा. मग अभिजित सांगतो, नाही रद्द झालेला नाही, स्थगित केलेला आहे असं अभिजित सांगतो. मग त्यानंतर बिग बॉस सांगतात, अभिजित हे टास्क रद्द झालेला आहे, हा फेरीचं हे स्थगित झालेला नाही, असं बिग बॉस अभिजितला सांगतात. मग सगळेजण अभिजितला सांगतात. मग बिग बॉस सांगतात, सगळेजण लिव्हिंग एरियामध्ये जमा व्हावे. मग सगळेजण लिव्हिंग एरियामध्ये जमा होतात. मग त्यानंतर जमा झाल्यानंतर मग बिग बॉस सांगतात, याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. या रद्द झालेल्या टास्कची, जे या पहिल्या फेरीमध्ये जे रद्द झालेलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. आणि तुमची शिक्षा हे आहे की तुम्ही एक टीमचे एक सदस्य बाद करतील, हे तुमची शिक्षा आहे. मग ए टीमवाल्यांनी
बी टीमवाल्याचं रद्द करायचं, बी टीमवाल्यांनी ए वाल्याचं रद्द करायचं. मग बी वाले म्हणतात की तुम्ही अरबाजला खाली बसवा, वर्षाताई म्हणतात अरबाजला हे करत होतं, अरबाजला बसवा. मग ए टीमवाले म्हणतात तुम्ही वैभवला बसवा, त्यांनी म्हणतात आम्ही वैभवला बसवत नाहीत. मग तिथे निक्की सांगते की तुम्ही अंकिताला बसवा, आम्ही पॅडी भाऊला बसवतो, असं हे सांगतात. मग मित्रांनो बिग बॉस सांगतात चर्चेसाठी तुम्ही दुसरीकडे जाऊन चर्चा करू शकतात आणि बहुमताने हा निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे. मग बी टीम उठून जाते. मग त्यानंतर ए टीम इथंच बसते आणि ते चर्चा करत असतात. याच्यावर एपिसोड संपलेला आहे मित्रांनो. मग तुम्हाला काय वाटतंय, ए टीममधून कोणाला बसवण्यामध्ये येईल आणि बी टीममधून कोणाला बसवण्यामध्ये येईल हे बघण्यामध्ये लई एक्सायटेड आहे मित्रांनो. आणि उद्या टास्क बाकी आहे मित्रांनो, टास्क संपलेला नाही, टास्क अजून बाकी आहे. उद्या आपल्याला पूर्ण टास्क दाखवण्यामध्ये येईल. तर मित्रांनो उद्याचा भाग पाहण्यामध्ये विसरू नका. आजवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि पुढचा व्हिडिओ तर लई खतरनाक आलेला आहे. प्रोमो जान्हवी, वाह जान्हवी बोलली आज, खतरनाक बोललेली आहे. ते व्हिडिओ मी टाकेन नंतर मित्रांनो, ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल. त्यानंतर बघूत आपण काय झालेलं आहे काय नाही प्रोमोमध्ये, ते बघितल्यानंतर ते व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा टाकेन. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद.